नाशिकमध्ये शिवाजी महाराज मंदिरामध्ये पहाटेपासून पूजाविधी करण्यात येत आहेत। मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून महाआरती करण्यात आली। आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे। ठिकठिकाणी मोठमोठे देखावे साकारण्यात आलेले आहेत। नाशिकची ओळख ही मंदिरांची नगरी अशी ओळख आहे आणि याच नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे। आज पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली होती। दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती देखील करण्यात आलेली आहे। परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत। सकाळपासून कुठले कार्यक्रम झाले आणि दिवसभर काय कार्यक्रम होणार आहे? खरं तर आता असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते जाणता राजा म्हणून तर आहेतच, पण ते समस्त हिंदू जणांचे एक आराध्य दैवत म्हणून पूजले गेले पाहिजे। या अनुषंगाने परमपूज्य रामचंद्र पारनेरकर महाराज यांनी हा विचार मांडण्यासाठी अवघ्या जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराम मंदिर हे स्थापित केले। आज काय कार्यक्रम झाले? रौप्य महोत्सव असल्यामुळे आज रक्तदान शिबिराचं देखील इथं आयोजन केलं आहे। तसेच इथं आता थोड्या वेळाने ढोल ताशांचे पथक येतील, त्यांचं देखील इथं सादरीकरण होईल। तसंच स्थानिक लोकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम इथं केले जातात। यंदाचं मंदिराचं हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे, त्या निमित्तानं वर्षभर वेगवेगळे कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जागर देखील केला जाणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।